भगवान शंकराचा अतिप्रिय आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना यंदा महाराष्ट्रात 25 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि या महिन्यात विविध सण उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. उत्तर भारतात यंदा श्रावण महिन्याला 11 जुलैपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्रात मात्र हा महिना 25 जुलैपासून सुरू होईल. श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून 23 ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल. श्रावण महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. यामुळेच श्रावणी सोमवारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्यात एकूण 5 श्रावणी सोमवार येणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै रोजी येणार आहे. यंदाचे श्रावणी सोमवार 28 जुलै, 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट. तर श्रावणी सोमवारामध्ये आपण कुठली योग्य अशी पूजेची पद्धत वापरू शकतो. ही सोपी व योग्य पूजेची सामान्य पद्धत आहे जी घरगुती रोजच्या पूजेसाठी वापरली जाऊ शकते. तर श्रावण महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने पूजा करू शकतो? तर स्थळ स्वच्छता, पूजेच्या ठिकाणी आणि देवघर स्वच्छ करावे. आपले स्वतःचे हातपाय धुणे व तोंड स्वच्छ धुणे. आसन व बसण्याची तयारी, स्वच्छ आसनावर बसावे. शक्य असल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे. समई किंवा दिवा लावावा. तूप किंवा तेलाचा दिवा वापरू शकता. देवतेसमोर पाणी अर्पण करून स्वतः आचमन करावे. मनात संकल्प करावा की ही पूजा श्रद्धा व भक्तीने करीत आहे. गणेश पूजन करावे. प्रथम गणपतीला नमस्कार करावा व ओम गम गणपते नमः म्हणावे. देवी देवतांची पूजा, देवतेसमोर फूल, हार, अक्षता, गंध अर्पण करावे. ओम मंत्र किंवा आपल्या कुलदेवतांचा मंत्र म्हणत पूजन करावे. शिवपूजेसाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. बिलपत्र, जल, दूध, फुलं अर्पण करावीत. धूप दाखवावा व दीप आरती म्हणावी. नैवेद्य अर्पण करावा. फळ, गोड पदार्थ किंवा पाणी नैवेद्य म्हणून अर्पण करावे. मंत्र जप किंवा स्तोत्र पठण, आपल्या श्रद्धेनुसार मंत्र जप अथवा लघुस्तोत्र वाचावे. आपण केलेल्या पूजेचे फळ मिळो अशी प्रार्थना करावी. पूजेमध्ये काही त्रुटी झाल्यास क्षमा मागावी आणि शेवटी आरती म्हणावी व उपस्थितांना प्रसाद द्यावा. श्रावण महिना आला की सणांची रांगच लागते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा आणि मंगळागौर यांसारखे सण या महिन्यात उत्साहात साजरे केले जातात. श्रावण महिन्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. मंगळागौर उत्सव महिलांसाठी खास आनंदाचा क्षण असतो, तर नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा हे पर्यावरणाची जपणूक करणारे सण मानले जातात. भगवान शंकरावर विशेष श्रद्धा असलेल्या भक्तांसाठी श्रावण महिना म्हणजे उपवास, व्रत आणि भक्तीचा काळ आहे. या महिन्यात शंकराच्या भक्तीने मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा श्रद्धेचा विश्वास आहे. श्रावण महिना येताच मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते आणि वातावरण भक्तिमय बनते. त्यामुळे श्रावण महिना हा केवळ सणांचा नव्हे तर श्रद्धा आणि संस्कृतीचा महिना ठरतो. तर अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.